नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पफ स्लीव्स डिझाइन। त्याला हाताला पोटली बटन आहेत जे आपण इनविजिबल पद्धतीने लावणार आहोत। म्हणजे पोटली बटन जे आहेत त्याचं इथे बघा बऱ्याच जणांना आपण नंतर ब्लाउज पूर्ण किंवा बाही पण पूर्ण स्टिच झाल्याच्या नंतर पोटली बटन त्याला लावतात। मग काय होतं, त्याचा साईडचा जो कपडा आहे तो पूर्णपणे असा बाहेर दिसतो, मग ते आपल्या ब्लाउजला फिनिशिंग छान अजिबात दिसत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पफ स्लीव्स पण बघणार आहोत, कशा प्रकारे एकदम परफेक्ट पद्धतीने बाहीची कटिंग कशी करायची आणि नंतर त्याला असेच इनविजिबल पद्धतीने पोटली बटन कसे लावायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ स्किप करत बघितलं तर बरेच त्यातले पॉईंट जे आहेत ते मिस होते, तर त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपल्याला व्यवस्थित समजत नाही। एखादा पॉईंट जरी मिस झाला तरी आपला पण चुकतं, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया। आणि इथे बघा, ज्या बाहीची मी आता तुम्हाला कटिंग दाखवणार आहे त्याचंच ही पाठीमागे मी इथे बघू शकता व्ही नेकमध्ये अशी डिझाइन बनवलेली आहे आणि याला पण मी पाठीमागे पोटली बटन दिलेले आहेत। याचा पण व्हिडिओ नक्की आजच शेअर होईल। तर इथे बघा, याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, याचा व्हिडिओ मी आज शेअर करेन तुमच्याशी। खूप सुंदर असा व्ही नेक आपला बनवून तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला पूर्ण ब्लाउज बनवून रेडी झालेला आहे। आणि पोटली बटन पण बघू शकता किती परफेक्ट असे आपले काट्यात झालेले आहेत। अजिबात धागा वगैरे दिसत नाही किंवा अजिबात बाहेरच्या साईडला पण आलेले नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पोटली बटन मी सिंगल फूट न यूज करता डबल फूटवरच बनवलेले आहेत। तर आत्ता पण मी बाहीचे जे डिझाईन बनवणार आहे तेही डबल फूटवरच बनवणार आहे। ते कशा पद्धतीने आपण बनवायचे ते आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, आता आपल्याला सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटली बटन लावायला आपल्याला पोटली बटन किती लागते हे बघायचं। आणि कधी पण पोटली बटन लावताना दोन्ही पण साईडला आपली बरोबरच आली पाहिजे। त्याच्यासाठी अगोदर आपल्याला ठरवायचं की आपल्याला पोटली बटन किती लावायचे किंवा किती अंतरावर लावायचे। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि ही अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं। ओके, आणि हा आहे आपला मधला भाग, मिडल पॉईंट। आता तिथून किती अंतरावर तुम्हाला पोटली बटन पाहिजे, जवळ पाहिजेत की थोडंसं अंतर ठेवून पाहिजेत, त्याच्यानुसार इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, आपण 1.25 इंचावर इथं पोटली बटन लावूया। तर इथे एक मार्क केला 1.25 इंचावर, तिथून पुढे दुसरं 1.25 इंचावर, त्याचप्रमाणे इथं तिसरं। आणि साईडला आपण जेवढं पण शिलाई मार्जिन ठेवलेलं असतं, तर मी ब्लाऊजमध्ये पावणे 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं। तर इथे पण बरोबर जिथं शिलाई मार्जिन आहे तिथं मार्किंग करायचं, म्हणजे फिटिंगची लाईन तर आपली इथपर्यंत येतेच। तर बघा, इथं अशा प्रकारे आपल्याला 4 एका साईडला 4 आणि इकडच्या साईडला पण त्याचप्रमाणे आपल्याला पोटली बटन लागते, म्हणजे टोटल 7 आपल्याला इथं पोटली बटन लागणार आहे। तर आपण जसं मार्किंग केलं तेच असं उलटं करून असं याच्यावर थपथपवायचं, म्हणजे दोन्हीकडे पण आपण जे मार्किंग केलेलं आहे ते इथं इकडच्या साईडला उमटतं। मग दोन्ही साईडची जी पोटली बटन आहेत ते आपल्याला एका जागे इक्वली अंतरावर लागते। तर आता आपल्याला इनविजिबल पद्धतीने लावायचे आहेत पोटली बटन, त्याच्यामुळे आपल्याला अस्तरवर सगळ्यात अगोदर पोटली बटन लावून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला मेन कपडा जोडून पलटी करायचं आहे। ओके, तर इथे बघा, सगळ्यात अगोदर इथे मी पोटली बटन बनवून तयार करून घेतलेले आहेत, कारण याच्या गळ्याची पण डिझाईन केली होती, त्याच वेळेस मी याला पोटली बटन बनवून तयार करून घेतलेले आहेत। आता पोटली बटन लावायची कशी, तर इथे बघा, आपण अर्धा इंचावर शिलाई मारणार असतो ना, मग इथं बघा अशा प्रकारे आपल्याला पोटली बटन ठेवायचं। आणि जेवढं इथून शिलाई मारताना इथं आपण इथे बघा हा जो धागा गुंडाळलेला असतो ना, त्याच्यावरूनच आपल्याला शिलाई घ्यायची असते। तर इथं नाही आपण एक सोडून देणार, कारण आपली इथं फिटिंगची लाईन येणार आहे, त्याच्यामुळे इथून आपल्याला पोटली बटन लावायला चालू करायचं आहे। ओके, तर शिलाई मारताना आपण सुरुवातीपासूनच शिलाई घेऊया। आणि सुरुवातीला पोटली बटन जोडताना थोडीशी मोठी शिलाई घ्यायची, कारण डबल दाब आहे। सिंगल दाब असेल तर छोटी शिलाई घेतली तरीही चालेल। आणि पोटली बटन लावताना दोन्ही साईडला असं पकडायचं, म्हणजे आपली पोटली बटन जे आहे ते दाबाने मागे पुढे जात नाही, बरोबर जागेवरच आपल्याला त्याला शिलाई बसते व्यवस्थित। आता इथे बघा, आता आपला दुसरं मार्किंग आहे, तर असं दाब उचलायचा आणि बरोबर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं।
याचप्रमाणे सगळी पोटली बटणं आपल्याला लावून घ्यायची आहेत. सिंगल दाब असला तर चांगलंच आहे, पण ज्याच्याकडे सिंगल दाब नाही त्याच्यासाठी खूप छान अशी ट्रिक आहे. आणि ज्याच्याकडे सिंगल दाब नाही त्यांनी नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर आणि खूप फिनिशिंगमध्ये आपली पोटली बटणं लावून तयार होतात. तर इथे बघा आपण जसं मार्किंग केलं होतं अगदी त्याचप्रमाणे बरोबर जागेवर आपली अशी पोटली बटन पूर्ण लावून झालेली आहेत. आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो हा मेन कपडा आहे ना तो याच्यावर ठेवायचा आहे आणि मेन कपडा आपल्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे. ओके, तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हा ठेवायचा आहे. नंतर असं पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे पोटली बटन आहे ते आतल्या साईडला गेले पाहिजे, म्हणजे पलटी केल्याच्या नंतर ते बरोबर आपले बाहेरच्या साईडला येतात. नाही तर बऱ्याच जणींना काय होतं ना, ही पोटली बटन वरच्या साईडला जॉईंट केले जातात, मग ते परत खोलायला लागतं, ते बराच प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे पोटली बटणं लावलेत ते आतल्या साईडला गेले पाहिजेत आणि आपला ब्लाऊज पीसचा हा सरळ भाग आहे, म्हणजे सुईची बाजू आहे. ओके, तर आता आपल्याला शिलाई मारताना आपण ही पोटली बटन जोडण्यासाठी जी शिलाई मारलेली त्या शिलाईवर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे बरोबर एकदम परफेक्ट असं त्याच लाईनीवर आपली शिलाई येते. आणि ते बघा आतला जो हा थोडासा आता कपडा राहिलेला आहे पोटली बटनाचा तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. आता छोटेसे कट द्यायचे आहेत 2-3 आपल्याला. बाही पलटी करून याच्यावर आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि परत आता आपल्याला इथं एक दाब एवढं शिलाई मार्जिन सोडून परत याच्यावर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असे पूर्ण आपली पोटली बटन लावून झालेले आहेत. कुठेही तुम्हाला धागा वगैरे अजिबात दिसणार नाही. एकदम परफेक्ट असे पूर्ण आपल्याला पोटली बटन हे लावून झालेले आहेत. आता आणि पाठीमागच्या साईडने पण बघा किती फिनिशिंग आहे आपल्या पूर्ण बाहीला. आता चारही साईडला आपल्याला शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. कटिंग करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं मला साईडला जॉईंट द्यायचा आहे. तर इथं आपल्याला थोडासाच कपडा कमी पडतोय, तर इथं आपल्याला जॉईंट द्यायची काहीच गरज नाही, कारण आपला इथे मेन कपडा आहे अस्तरचा आणि ही पूर्ण फिटिंगमध्ये आतमध्ये जातं. त्याच्यामुळे इथं छोट्या एवढा जर एका इंचापर्यंत जर राहत असेल तर इथं आपल्याला जॉईंट द्यायची गरज नाही. तर इथे बघा
आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आपली बाही जी आहे ती परफेक्ट आहे का. कधी पण आपण बाही पूर्ण जोडून झाल्याच्या नंतर एकदा चेक करायची बरोबर आहे का. कमी जास्त असेल तर आताच कट करायची म्हणजे मुंड्यात आपली बाही वर खाली होत नाही. हा आहे आपला मधला भाग आणि इथे बघा आपण नॉचेस लावले होते कारण आपल्याला समजावं की इथून आपल्याला चुन्या द्यायला चालू करायचं आहे. तर आता आपल्याला इथं प्लेट द्यायची आहे. तर प्लेट देताना या साईडला अशा चुन्या द्यायच्या इकडच्या साईडला. प्लेटची तोंड इकडच्या साईडला आणि इथून जेव्हा आपण प्लेट चालू करू तेव्हा त्या इकडच्या साईडला म्हणजे दोन्ही साईडचे तोंड इकडच्या साईडला अशी उलट्या दिशेने झाली पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला इथं चुन्या द्यायच्या आहेत. आणि चुन्या एकदम असे छोटे छोटे द्यायचे आहेत, जास्त मोठ्या पण द्यायच्या नाहीत. आता बरोबर मधोमध पार्ट आल्याच्या नंतर आता इकडचे आपल्याला तोंड इकडच्या साईडला करायच्या याच्या विरुद्ध दिशेने. तर इथं बघा आपले परफेक्ट अशा चुन्या देऊन झालेल्या आहेत आणि सगळ्या एकसारखे आहेत. तर बघा 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5. इथे बघा दोन्ही साईडला पण 5 5 आहेत आणि हा आपला आहे मिडल पॉईंट. तर इथे बघा परफेक्ट अशी पफ स्लीव्ज आपली बनवून तयार झालेली आहे. दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता आणि पोटली बटन पण अगदी परफेक्ट असे आलेले आहेत आपले बघू शकता. एकावर एक असे म्हणजे कमी जास्त नाहीत किंवा मागे पुढेही नाही. ओके. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.